आज मस्त शेजारणीचं कुकर आणलं आणि मटणाचा बेत केला. तुम्ही म्हणसाल मटण तर तू घरात करते, मग शेजारणीचं कशाला कुकर आणलं? तर माझं कुकर झालेलं होतं खराब, म्हणून मला माझ्या मैत्रिणीकडनं घेऊन याल, म्हणजे शेजारीच राहते तिच्याकडनं घेतलं आणि मस्त खूप दिवसानंतर मटणाचा बेत बनवला आज. त्यानंतर मग मस्त नाही का कसाटा आईस्क्रीम बोलवली होती. इतकी टेस्टी आईस्क्रीम आहे ना ती, खरंच यार खूप छान आहे. 65 आणि 60 असे 2 प्रकारचे आहे, तर तुम्ही कुठलीही घेऊ शकता. खूप टेस्टी लागते. त्यामध्ये काजू बदाम वेगवेगळे फ्लेवर, म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे व्हॅनिला सगळे फ्लेवर असे त्यामध्ये ॲड असतात आणि खूप टेस्टी लागते ती आईस्क्रीम आणि क्वांटिटी पण खूप जास्त येते त्याची. त्यानंतर मग आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं. सकाळी मिसळचा प्लॅन अचानक झाला. जे मागे मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये वनराई मिसळचा मी उल्लेख केला होता. आम्ही गेलो आणि नेमकं त्या दिवशी मिसळ बंद होती. तर इथली स्पेशालिटी आहे लाल आणि नाही का हिरवा रस्सा. तर आम्हाला हिरवा रस्सा इतका आवडला ना, खरंच खूप छान टेस्ट आहे. त्यानंतर इथं आम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी सोडलं होतं. तर तुम्ही बघू शकता खेळण्याचे पण खूप सुंदर त्यांनी सोय केलेली लहान मुलांना थोडंसं मन रमण्यासाठी. तर माझी छोटीशी मुलगी बघू शकता तुम्ही कशी मस्ती करते. मग असे सगळे खेळले तिथं आणि भयानक ऊन होतं, पण खरंच खूप छान जेवण झालं आणि रिजनेबल प्राईज आहे या मिसळची. वनराई मिसळ ही पाथर्डी फाट्यावर. नक्की भेट द्या. हे त्यांचे ओनर आहेत. खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. जेवण झाल्यानंतर ते विचारत होते सगळं कसं काय वगैरे. तर खरंच या वनराई मिसळला तुम्ही नक्की भेट द्या. खूप छान आहे. गुगलवरती तुम्ही सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. वनराई मिसळ यांचं पेज पण आहे इंस्टाग्रामवरती, तर त्यांना फॉलो करा. म्हणजे तुम्हाला कधी जायचं असेल भविष्यात तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.